आंदोलनाचे नेमकं कारण काय आहे? नमस्कार, मी सागर काशीन होतारी. मागील 4 दिवसांपासून मी चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे अन्नत्याग उपोषणाला बसलेलो आहे. 26 एप्रिल 2025 रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशनला मी फिर्याद दाखल केलेली होती. जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेने माझ्या खोट्या सह्या केलेल्या आहेत. त्या सह्यांचं परीक्षण करून जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी माझी मागणी होती. आज जवळपास 3.5 महिने होऊन गेले, अद्याप त्यांनी गुन्हा दाखल केलेला नाही आहे. जून महिन्यामध्ये जळगाव पीपल्स बँक माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात गेलेले होते. 24 जून 2025ला माननीय उच्च न्यायालयाने त्यांची याचिका रद्द केलेली आहे. त्यानंतर तरी मला अपेक्षित होतं की ते गुन्हा दाखल करतील. ते मला फिरवत राहिले, करू आता करू, 2 दिवसांनी करू, तपास चालू आहे. मी त्यांच्या आश्वासनावर राहिलो, परंतु त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. आर्थिक गुन्हा आहे का? नाही, हा कुठल्याही प्रकारचा आर्थिक गुन्हा नाही. हा फॉर्जरी आहे, फसवणुकीचा गुन्हा आहे. त्यामुळे SDPO साहेबांची याला कुठलीही परवानगी लागत नाही असं मला आता समजलं आहे. आतापर्यंत ते मला असं सांगत होते की SDPO साहेबांची परवानगी लागेल, परंतु हा आर्थिक गुन्हा नाही आहे. आर्थिक गुन्ह्यामध्ये SDPO साहेबांची परवानगी लागते दाखल करण्यासाठी. आणि त्यांनी मला कुठल्याही प्रकारचं लेखी उत्तर कळवलेलं नव्हतं. 14 तारखेपासून मी उपोषणाला बसलेलो आहे. काल 16 तारखेला त्यांनी मला लेखी उत्तर दिलं आणि त्यात जे त्यांनी लेखी उत्तर दिलेलं आहे त्याच्यातली जी कारणं आहे ते पूर्ण असमाधानकारक कारणं दिलेले आहे त्यांनी. आणि ते म्हणजे लेखी कोणी दिलं? SDPO साहेबांनी. SDPO साहेबांचं पत्र मला काल सिटी पोलीस स्टेशनमधून मिळालं, पण त्याच्यातले कारणं संपूर्ण असमाधानकारक आहे. त्यामुळे मला ते मान्य नाही. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. मला रोज चेकिंगला येत आहे सिव्हिल हॉस्पिटलवाले, ते मला ॲडमिट होण्याचं सांगताय वारंवार, परंतु मी त्यांना सांगितलेलं आहे जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत मी ॲडमिटही होणार नाही आणि कुठली ट्रीटमेंट घेणार नाही. अधिकाऱ्यांपैकी कोण आले तुमच्या भेटीसाठी? अधिकाऱ्यांपैकी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे PI साळे साहेब मला रोज येऊन भेटत आहे. फक्त त्या व्यतिरिक्त कोणीही वरिष्ठ अधिकारी माझ्या भेटीसाठी अजून आलेला नाही. मला फोनही नाही, काही विचारपूसही नाही मला. त्या SDPO साहेब आले का भेटीला? नाही, SDPO साहेब तर भेटीला आलेच नाही. उलट मला असं समजलं की ते कालपासून रजेवर निघून गेलेले.